वेलकम टू गार्गी धार्मिक्स. वा, तर मित्रांनो, तुम्ही आता माझी अशी दशा बघून तुम्हाला वाटेल हे काय केलं. ह्याचं फक्त दोनच रिझन असू शकतो. एक तर मी शाळेतून आले, नंतर मी झोपून उठले. तर हे दोन्ही पण आहे. मी ॲक्च्युली आता शाळेतून आले आहे आणि त्याचबरोबर झोपली पण. ठीक आहे, म्हणजे झोपली म्हणजे अशी ना झोपली, जागीच होती, पण मी काळ का दिसते. एक मिनिट. आजोबा काळी काळीच दिसते असं वाटतं मला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आम्ही घेतलेला आहे नवीन कपाट, की आहे हे, आणि वरती लाईट लपलेली आहे म्हणून मी दिसत नाही, नीट काळो काळू दिसतंय. तर आता आम्ही सगळे नीट लावलेलं आहे. या तुम्हाला दाखवते की ते काय आहे. लेट्स गो. तर हे कपाट ॲक्च्युली सगळ्यांसाठी आहे, पण नेमकं आमच्यासाठी. ओके, सो आता आम्ही आरशावाली पहिलं साईड घेतो. आरशाला साईडमध्ये असं काय नाही आहे, फक्त साडी आहे आणि बस. काय फक्त हे मेकअपचं आणि हे बस, अजून काय नाही. आणि हा नकली. या तुम्हाला आता दाखवते आहे मी पुढचं कपाट. ऑफकोर्स माझं मामाचं आणि बाबांचं, म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांचं, सॉरी. तर शाळेत मला खालती येऊया आपण. इथे काय आहे ते माहीत नाही. आणि हे 1 2 3 हे 3 ड्रेस माझेच आहेत, जे की मी फंक्शनला घालून जाईल. ओके, आणि हे मामाचे, हे बाबांचे आहेत, हे पण बाबांचेच आहे कुर्ता. आणि ऑफकोर्स माझं आलं वरती. तर हे आहे माझं पूर्ण. तर इथे आहे ते मी इथे घालून गेलेली होती ना आपलं राणीबागेत, तेव्हाच हे एक आहे आपलं 1 पीस. हे आहे क्रॉप टॉप, जे की नवीन आहेत माझे. हे पण क्रॉप टॉप आहेत, फक्त एकच लेगीज आहे. ह्याच्या हे आहे आपले ड्रेसेस आहेत माझे. आणि हे आहे एक जीन्स आहे, आणि बाकी सगळे क्रॉप टॉप. आणि हे 2 जीन्स आहेत. ठीक आहे, आणि ऑफकोर्स माझ्या म्हणजे काहीतरी अतिरंगी असणारच. 2 बॅगा आहेत माझ्या फेवरेट. हे आहे एक, हे माझ्या फ्रेंडच्या मम्मीने दिलेलं मला बर्थडे गिफ्टला. आणि दुसरी माझी बॅग आहे, ती पण मला माझ्या 9व्या बर्थडेला भेटलेली होती. माझ्या एका काकाने भेट दिलेली होती समोरच्या. हे बघा. तर हे आहे एक बॅग. ओके, आणि ह्याच्यामध्ये पण मेकअपचंच आहे सगळं. आणि हे खुलतच नाही आहे, आईने लॉक केलं आहे, कारण की ह्याच्यात काय ठेवलेलंच नाही आहे. मग काढायचं कशाला. तर बस एवढंच होतं. त्याच्या आतमध्ये अजून काय नव्हतं. सो बाय बाय.